नमस्कार, मी राजकुमार महाजन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता आपल्या शाळेची नोंदणी कशा प्रकारची करावी याकरिता हा मार्गदर्शनपर व्हिडिओ. सर्वप्रथम आपल्याला गूगलवर जाऊन education.महाराष्ट्र ही वेबसाईट सर्च करायची आहे. त्यानंतर येणाऱ्या रिझल्टमधून सरळ या बटनवर क्लिक करून आपल्याला ही वेबसाईट या ठिकाणी ओपन करायची आहे. हा डायलॉग बॉक्स ओपन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर क्लिक करून प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक डायलॉग बॉक्स आलेला असेल. त्यामध्ये लॉग इन हेअर यामध्ये युजर आय डी म्हणून आपल्या शाळेचा युडायस कोड हा आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि पासवर्डमध्ये आपल्या शाळेचा MDMचा पासवर्ड किंवा संच मान्यतेचा पासवर्ड हा या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे आहे. सर्व माहिती बरोबर भरून झाल्यानंतर खाली दिसणाऱ्या लॉग इन बटनवर क्लिक करावे. यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि आपण आपल्या शाळेच्या पोर्टलवर चालले जाऊ. बघा, या ठिकाणी एक स्क्रीन स्टेटस फॉर्म आपल्यासमोर येईल. हा जो स्क्रीन स्टेटस फॉर्म आहे तो मागच्या वर्षी आपण जी माहिती भरली होती त्या संदर्भाचा आहे. सर्वात खाली येऊन चेक लास्ट इयर डाटा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. ही सर्व माहिती आपण यापूर्वी भरलेली आहे. प्रोसेसिंगला थोडा वेळ लागेल. बघा, स्कूल रिपोर्ट कार्ड या ठिकाणी आलेला आहे. सर्व माहिती बघायची, चेक करायची आणि खाली दिसणाऱ्या सर्वात खाली या ठिकाणी आपल्याला आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन वरचा जो चेकबॉक्स आहे तो क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर परत आपल्याला तीच स्क्रीन पाहायला मिळेल. आता यामध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे त्या गोष्टी समोरील चेकबॉक्स आपण सिलेक्ट करायचा आणि त्या संदर्भात आपण चेंजेस करू शकतो. इथं ॲड्रेस, लोकेशन जे काय आहे तुम्ही एकतर सर्व बॉक्स क्लिक करा किंवा ज्या बॉक्समध्ये तुम्हाला काम करायचं आहे, ज्या बॉक्समध्ये तुम्हाला अपडेशन करायचं आहे किंवा दुरुस्ती काही असेल तर ती करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. मग सर्व बॉक्स तुम्ही करू शकता किंवा जे बॉक्स करायचे आहेत एडिट तेच बॉक्स आपण करू शकता. मी या ठिकाणी काही बॉक्स चेक करतो आणि जे महत्त्वाचे वाटतात आणि ज्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो किंवा करावायचे आहेत तेच बॉक्स आपण या ठिकाणी क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. इथे एक मेसेज येतो आपल्या डायलॉग बॉक्समध्ये, आर यू शुअर यू वॉन्टेड टू कीप द लास्ट इयर एंटर डाटा
फॉर द करंट अकॅडमिक इयर 2023-24. इफ यू अनक्लिक स्क्रीन विल बी मेड ॲज फायनलाइज. ओके करून घ्या. स्क्रीन अपडेटेड सक्सेसफुली. आता जो पेज या ठिकाणी ओपन होणार आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर आपल्याला क्लिक करून या ठिकाणी आपण माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा करिता रजिस्ट्रेशन करू शकतो. या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक पेज आपल्याला रिडायरेक्ट होऊन येईल आणि या पेजवर आता आपण माहिती भरणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्याला काही लाल अक्षरांमध्ये काही नोटीस आपल्याला पाहायला मिळतील. अपलोड ओनली PDF फाईल विथ साईज अप टू 2 MB. जे काही आपण समोर फोटो अपलोड करणार आहोत ते सर्व फोटो PDF याच स्वरूपामध्ये असावेत आणि त्यांची साईज ही 2 MB पेक्षा कमी असावी आणि मॅक्झिमम 2 MB पर्यंत असावी. त्याबद्दल आपल्याला काही रिमार्क्स लिहायचे आहेत. ते रिमार्क्स आपण 1000 अक्षरापर्यंत लिहू शकतो. सगळी माहिती लिहून झाल्यानंतर ती माहिती आपण सेव्ह करायची आहे आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की संपूर्ण माहिती लिहून तयार आहे त्याच वेळेस फायनलाइज करायची आहे. बघा एकदा फायनलाइज केल्याच्या नंतर आपण भरलेल्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंजेस आपण करू शकणार नाही आहोत. म्हणून शक्यतो माहिती सेव्ह करा आणि मगच ती पूर्ण खात्री करून फायनलाइज करा. बघा निळ्या अक्षरामध्ये यूजर मॅन्युअल आणि संबंधित शासन निर्णय हे आपण डाउनलोड करून पाहू शकतो. यूजर मॅन्युअल आणि संबंधित शासन निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. बघा या ठिकाणी जे काही मूल्यांकन होणार आहे ते एकूण 100 गुणांचं होणार आहे. 2 भाग आहेत अ आणि ब. पहिला भाग असणार आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग. हा जो भाग आहे तो एकूण 60 गुणांकरिता आहे. पहिल्या भागामध्ये शाळा व परिसरांचे सौंदर्यीकरण यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील. विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट. आपण वर्गामध्ये जी सजावट करतो त्या पोस्टर बॅनर जे असतील बोलक्या भिंती झालं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये म्हणजे एक वर्गातील सजावट तुम्ही या ठिकाणी त्याचे फोटो PDF मध्ये करून तुम्ही अपलोड करू शकता आणि त्या संदर्भामध्ये 1000 अक्षरापर्यंत आपल्याला वर्णन करायचं आहे. दुसरा पॉईंट आहे बघा शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना. शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षण भिंतीची रंगरंगोटी, प्रबोधनात्मक सुविचार चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी. ह्या सगळ्या गोष्टींचे फोटो PDF स्वरूपात 2 MB किंवा 2 MB पेक्षा कमी साईजमध्ये आपण अपलोड करू शकतो. आणि बघा प्रत्येक शीर्षकासमोर तुम्हाला गुणदान दिलेलं आहे. पहिला शीर्षक जे आहे विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट याकरिता 2 गुण. शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना 3 गुण. 2, 3 जे काही मार्क आहेत ते सर्व मार्क या ठिकाणी नमूद आहेत. विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग यासाठी आपल्याला गुणदान दिलेलं आहे. एकूण गुण पहिला जो मुद्दा आहे शाळा व परिसरांचे सौंदर्यीकरण हा एकूण 10 गुणासाठीचा आहे. दुसरा विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग हा एकूण 15 गुणांकरिता आहे. त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम हा 10 मार्कांसाठीचा आहे. शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता 10 मार्कांसाठीचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन अशा प्रकारचे जो अ गट आहे तो एकूण 60 गुणांचा आहे. ब मध्ये शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग याकरिता एकूण 40 गुण आपल्याला दिलेले आहेत आणि दोन्ही मिळून आपल्याला 100 गुणांचं मूल्यांकन या ठिकाणी होणार आहे. बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला फाईल अपलोड करायच्या आहेत.
प्रत्येक ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहेत आणि ते PDF स्वरूपात असावेत ही काळजी घ्या. आणि 2 MB पेक्षा कमी त्याची साईज असावी आणि 1000 अक्षरांपर्यंत आपण त्याचं वर्णन लिहावंच लागणार आहे. हे सगळी माहिती भरून झाल्यानंतर आपण सेव्ह करायची आहे. सगळी माहिती लिहून झाल्याच्या नंतरच आणि पूर्ण खात्री झाल्यानंतरच आपल्याला फायनलाइज या बटनावर क्लिक करायचं आहे. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा.